87 मध्ये जे काही प्रोटेक्शन दिल्या गेलेलं आहे, तर एक लाईन्स प्रोटेक्शन जे आहे, लाईन्सला जे काही प्रोटेक्शन दिलं आहे, एक आपल्याकडे दिलं आहे ओव्हर करंट अँड अर्थ फॉल्ट, आणि लाईन्स करता हे जे प्रोटेक्शन दिलेलं आहे, या ठिकाणी आपण सर्व लाईन करता डायरेक्शनल रिले वापरला आहे, डायरेक्शनल ओव्हर करंट अँड अर्थ फॉल्ट रिले. याचा नंबर आहे 67 आणि याचं नाव जे आहे 67R, 67Y, 67D आणि 67N. याचा अर्थ काय? 67R आला, इंडिकेशन तुम्हाला 67R चं आलं तर समजून घ्यायचं का डायरेक्शनल रिले जो आहे तो आर फेजचा ऑपरेट झाला. हे जर आलं असेल तर वाय फेजचा, हे जर आलं असेल तर बी फेजचा, हे जर आलं असेल तर न्यूट्रल म्हणजे अर्थ फॉल्ट झालेला आहे. आणि शिवाय यासोबत डायरेक्शन जेव्हा देतो त्यावेळेस त्यात लिहिलं असतं फॉरवर्ड FWD, म्हणजे डायरेक्शन फॉरवर्ड आहे की रिव्हर्स आहे हे पण त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी देत असतो. तर हे जे आहे आपल्या याच्याकरता लाईन्स करता आपण डायरेक्शनल रिले वापरलेले आहेत. का म्हणून डायरेक्शनल रिले वापरलेले आहेत? तर जर समजा माझी ही लाईन आहे आणि हा जर माझा रिले आहे काय, तर या रिलेची डायरेक्शन जी आहे हे नेहमी अवे फ्रॉम द बस, म्हणजे इट इज लुकिंग टुवर्ड द लाईन. आणि जर फॉल्ट झाला असेल तर फॉल्ट करंट जो आहे हा असा इकडून पण फीड होतो IF2 आणि हा इकडून पण फीड होतो IF1 आणि टोटल करंट जो आहे तो झाला IF. मग आता हा जो करंट आहे हा फॉरवर्ड डायरेक्शन आला, म्हणजे रिलेची जी डायरेक्शन आहे या डायरेक्शन आला, आणि हा जो करंट आहे हा फॉरवर्ड डायरेक्शन आला, दोघांच्याही फॉरवर्ड डायरेक्शन. तर रिलेची डायरेक्शन करताना आपल्याला रिले दोन डायरेक्शन बघतो. जर समजा या ठिकाणी इकडे लाईन आहे आणि या ठिकाणी फॉल झाला असेल, जर समजा या ठिकाणी फॉल झाला असेल, F हा फॉल झालेला आहे, तर या ठिकाणी फॉल झाला हा करंट जो आहे हा असा चालला जाईल आणि हा असा येईल. जेव्हा हा करंट असा चालला जाईल तेव्हा हा रिलेची आहे ही फॉरवर्ड डायरेक्शन होईल, पण या रिलेची ही रिव्हर्स डायरेक्शन, या रिलेची ही रिव्हर्स डायरेक्शन होईल. म्हणून आपल्या लाईनवर कशा करता आपण डायरेक्शन रिले केलेली आहे का? हे आता समजा या ठिकाणी ही जी केस पकडली मी, या ठिकाणी तुम्ही बघताय का फॉल्ट माझा लाईनच्या मध्ये झालेला आहे. दोन्ही रिले फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये आलेले आहे आणि दोघांनी डायरेक्शनल डिस्क्रिमिनेशन केलेलं आहे आणि डायरेक्शनल डिस्क्रिमिनेशन त्यांनी एक्झॅक्ट फॉल्ट लोकेशन कुठे आहे हे फिक्सअप केलेलं आहे. आणि हे फिक्सअप केल्यामुळे दोन्ही रिले ऑपरेट होतील आणि ह्या लाईनवर जो फॉल्टी सेक्शन आहे तेवढाच फक्त मला आयसोलेट होईल, बाकी सेक्शन सेफ राहील. याप्रमाणे मी रिलेचं कोऑर्डिनेशन पण केलेलं आहे. तर हे ओव्हरकरंट अर्थ फॉल्ट रिले लाईन्सवर आपण जे वापरतो ते डायरेक्शनल रिले आहेत. आणि जनरली जे काही आपल्या 33 kV फीडरचं आहे, 11 kV फीडरचं आहे, याला साधे सिंपल IDM टेल रिले आणि हायसेट रिले आपण वापरतो. साधे सिंपल जे 33 kV फीडर्स जे आहे त्याच्याकरता आपण जेव्हा वापरतो 33 kV फीडर्स केवी आणि 11 kV किंवा 22 kV याच्याकरता जो आहे तो IDM टेल टाइम डिले रिले आहे. बरेचदा तुम्ही लिहिता की आपण जेव्हा ऑपरेटर मध्ये लॉगिंग करतो ना त्या रिलेवर आपण लिहिलेलं असते त्याप्रमाणे तुम्ही वाचता 51 IDM टेल रिले ऑपरेटर 33 kV फीडर एखादा जर ट्रिप झाला असेल तर. ओके, तर या करंट अर्थ फॉल्ट रिले मध्ये जे महत्वाचं काय काय आहे, याच्यात काय काय असतं, याच्यामध्ये दोन बाबी आपल्याला दिलेल्या आहेत. एक प्लग सेटिंग आणि दुसरं जे आहे TMS टाइम सेटिंग. समजा अशी माझी कंडिशन आहे, ट्रान्सफॉर्मर आहे आणि इथून हा फीडर गेलेला आहे. चा 100/1 सिटी रेशिओ आहे, हा 100/1 सिटी रेशिओ आहे. याला दोघांना प्लग सेटिंग दिलेला आहे आणि टाइम सेटिंग दिलेला आहे. आता प्लग सेटिंग जे आहे, हे प्लग सेटिंग जे आहे एक त्या रिलेने केव्हा पिकअप व्हावं, हे ठरलेलं आहे.
मग आपण रिले पिकअप केव्हा करतो बरं? काय एक सेट लिमिटच्या वर करंट गेल्यानंतर त्यांनी पिकअप व्हावं. मग करंट सेटिंग कोणतं द्या त्याला? समजा हा फिडर आहे आणि या फिडरवर मला वाटलं सिटी रेशो किती लावलाय? 100/1 सिटी रेशो लावलेला आहे. मग जेव्हा मी याला प्लग सेटिंग देतो त्यावेळेस मी हा विचार करतो बाबा रे हा फिडर जो आहे याच्यावर मला किती लोड अलाव करायचा आहे, आणि याला याचे कंडक्टर कॅपॅसिटी सगळं पाहावं लागेल ना, मला किती लोड अलाव करायचा आहे. मला तर वाटलं याला का मला असं वाटलं की हा जो काही फिडर आहे याच्यावर मी 100 अँपियर लोड अलाव करायचा आहे. म्हणजे याचा अर्थ 100 अँपियर पर्यंत तो पिकअप होणार नाही, पण 100च्या वर गेल्यानंतर पिकअप होईल. मग 100 अँपियर लोड अलाव करायचा म्हणजे हा काय झाला? 100/1 चा रेशिओ आहे. 100/1 चा रेशिओ आहे. मग 100/1 चा रेशिओ आहे तर या ठिकाणी मला मग प्लग सेटिंग किती ठेवावं लागेल? कुणी सांगा? प्लग सेटिंग ठेवताना हा रिले 100/1 आहे. या ठिकाणी रिले जो वापरला मी, हा रिले 1 अँपियरचा रिले आहे. याचा नॉमिनल करंट जो आहे 1 अँपियरचा आहे. तर मला सेटिंग ठेवताना मी असं म्हणतो 50% आहे म्हणजे 0.5 आहे, 100% आहे म्हणजे 1 आहे, 150% आहे म्हणजे 1.5 आहे, याप्रमाणे. तर मला याच्यावर जर 100 अँपियर लोड मला अलाव करायचा आहे, त्याच्यानंतर जर लोड गेलं मला त्याला पिकअप करायचा किंवा ऑपरेट करायचा आहे, तर मी प्लग सेटिंग किती ठेवतो? हा 1 म्हणजे 100%. 100% म्हणजे प्लग 80% ठेवायला पाहिजे. किती पर्सेंट? 80%. तुम्हाला असं का वाटतं 80%? सर मग 100% ठेवल्यावर इक्विपमेंटला नको डॅमेज करायला पाहिजे. डेफिनेटली एक तुमचा विचार एकदम बरोबर आहे, परंतु मी जो 100% ठेवणार आहे, मग मी काय विचार केला? 100% का म्हणून ठेवतो का मला 100 अँपियर याला अलाव करायचा आहे. मला हे माहित आहे का 100 अँपियर गेल्यानंतर हा ट्रिप व्हायला पाहिजे नाही, 100 अँपियर लोड घेऊ शकते. मग एकदा माझं ठरलं का 100 अँपियर याला अलाव करायचा आहे, तर मी याला काय करेन? कारण का मी सेटिंग ठेवताना याची कॅपॅसिटी, नॉर्मल कॅपॅसिटी काय आहे याचा डेफिनेटली विचार केलेला आहे. बरोबर आहे. समजा आता हा सिटी रेशो हा 200/1 चा आहे, परंतु माझ्या या फिडरची कॅपॅसिटी 100 अँपियरचीच आहे. मग आता मला प्लग सेटिंग जर समजा चूज करायचं आहे तर मी किती करणार? 0.5. 0.5. बरोबर आहे. मी असं कसं ठरवलं तर मला 100 अँपियर पाहिजे. 100 अँपियर करता मला 0.5 सेटिंग ठेवावं लागेल. आणि पहिलेच्या काळी जे होते रिले त्याला सेटिंग असं राहतं 50%, 75%, 100%, 125%, 150% आणि 200% असं राहायचं. पण आता जे रिले आहे, त्या रिलेला तुम्ही तुमचं 90%, 85% ठेवू शकता न्यूमरिकल रिले. जो भाग आहे, सहभाग आहे, हा काय आहे? हा आहे माझं त्याची पिकअप लेवल किंवा ओव्हरलोड लिमिट जी आहे ही मी ठरवतो. राईट. त्याच्याकरता मी प्लग सेटिंग दिलेलं आहे. आता नंतरचा दुसरा प्रश्न जो आहे आपला TMS हे असं दिलेलं आहे. आता हा फिडर आहे आणि हा ट्रान्सफॉर्मर आहे. या ट्रान्सफॉर्मरला इथे एलव्ही इन्कम, हा एचव्ही इन्कम, एलव्ही इन्कम. आता जेव्हा आपल्याला तुम्ही तुमच्या कुठेतरी सांगितलं मगाशी का सर जेव्हा मला सेटिंग द्यायचं आहे त्यावेळेस मी कसं देणार का जर समजा इथं फॉल्ट झाला, या लाईनवर फॉल्ट झाला तर पहिले लाईनचा रिले ऑपरेट होणार. जर लाईनचा रिले ऑपरेट झाला नाही, त्यांनी फॉल्ट क्लिअर केला नाही, त्याच्या पाठीमागे एलव्ही इन्कम होणार. आणि हा जर झाला नाही तर हा होणार. म्हणजे काय दिलं तुम्ही त्याला? याला म्हणतात टाइम ग्रेडेशन. याला काय म्हणतात? टाइम ग्रेडेशन दिला. यालाच म्हणतात रिले कोऑर्डिनेशन पण म्हणतात. ओव्हरकरंट अर्थफॉल्ट रिलेचं कोऑर्डिनेशन म्हणतात. समजा आता मी ठरवलं का हा रिले जो आहे हा रिले माझा 150 मिली सेकंदात म्हणजे 0.51 सेकंदात झाला पाहिजे. जर समजा हा फेल झाला तर त्याला एक मी ऍडिक्वेट ग्रेडिंग मार्जिन दिलेली आहे. एक समजा पुन्हा 0.15 सेकंदाची ग्रेडिंग मार्जिन दिली तर हा रिले माझा 0.3 सेकंदात होईल. पुन्हा मी याला ग्रेडिंग मार्जिन दिली आहे का हाय जर झाला नाही, इच्छा फॉल्ट करता हा झाला नाही आणि हाय जर झाला नाही तर हा होईल. याला मी दिलं 0.45 ची मार्जिन दिली.
आता हे जे टायमिंग ऑपरेशन जे आहे, हे टायमिंग ठरवताना याला म्हणतात रिले सेटिंग कॅल्क्युलेशन. मला वेळ नसल्यामुळे खूप जास्त सांगणार नाही तुम्हाला. तर हे सगळं करताना सीटी रेशो, येणारा फॉल्ट करंट, याचं प्लग सेटिंग, बघा काय काय सांगितलं मी. सीटी रेशो, येणारा फॉल्ट करंट, नंतर प्लग सेटिंग, राईट काय, आणि मात्र फायनली टीएमएस टाइम मल्टिप्लाय सेटिंग. या सर्वांचं कोऑर्डिनेशन करून मला याचा हा टाइम ऑफ ऑपरेशन ठरवायचा आहे. म्हणजे टीएमएसचं फंक्शन काय आहे की टीएमएसचं फंक्शन फायनली एखाद्या फॉल्ट करता रिलेने किती वेळात ऑपरेट व्हावं हे जे ठरवलं जातं, हे या टीएमएस वर ठरवलं जातं. तर टीएमएस फक्त टीएमएसच नाही काय, तर याच्यामध्ये प्लग सेटिंग पण येतं, टीएमएस पण येतं, फॉल्ट करंट येतो, सिटी रेशो येतो. या सगळ्यांचं जे काही मिश्रण आहे, हे सगळं जे आहे हे या टाइम सेटिंगवर, याच्यावर टाइम सेटिंग मी ठरवलेलं असतं. म्हणजे माझा रिले कसा ऑपरेट करायचा, काय करायचा, याच्यामध्ये प्लग सेटिंग, फॉल्ट करंट, सिटी रेशो आणि फायनली टीएमएस ह्या सगळ्या कन्सिडर करून मी या ठिकाणचं रिले कोऑर्डिनेशन करत असतो. तर याप्रमाणे रिले कोऑर्डिनेशन झाल्यानंतर आपण ठरवत असतो. कारण का जर समजा काही एखाद्या वेळी झालं हा रिले ऑपरेट नव्हता, ह्या फॉल्ट करता हा रिले ऑपरेट करता, हा रिले झाला की ऑपरेटर पटकन सांगतात सर फीडरवर फॉल्ट आहे पण माझा एलव्ही इनकमर ट्रिप झाला. किंवा बरेचदा असे मला कंप्लेंट येतात की सर फीडरवर फॉल्ट आहे, फीडरचा रिले ट्रिप झाला आणि माझा एलव्ही इनकमर पण ट्रिप झाला. म्हणजे त्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मर घेऊन बसला. फीडर कसा झाला, फीडर जो आहे हा ट्रान्सफॉर्मर घेऊन बसला. म्हणजे यावेळेस मग आपण त्याची शहानिशा करतो, असं का झालं का नाही वगैरे वगैरे. कोऑर्डिनेशन मध्ये कुठे काही प्रॉब्लेम आलाय का, एखादा ब्रेकर डिले ट्रिप झाला, हे काही अन्य कारण असतात, तर आपल्याला त्याची शहानिशा करावी लागते. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे या प्रकारचं आपण जे ओव्हर करंट अँड फॉल्ट प्रोटेक्शन आपण दिलं असतं. या व्यतिरिक्त डायरेक्शनल रिले जो आपण वापरतो, हे डायरेक्शनल रिले आपले ज्या ज्या ठिकाणी तुमचे पॅरलल ट्रान्सफॉर्मर आहेत. हॅलो, हा बोला. हॅलो, हा बोला ना. हा सर प्रश्न होता. हा बोला. अर्थ फॉल्टचं 20% काय असतं ते? हा व्हेरी गुड, गुड क्वेश्चन. आता बघा अर्थ फॉल्ट सेटिंग जे आहे, अर्थ फॉल्टचं प्लग सेटिंग जे आहे, अर्थ फॉल्टचं जे प्लग सेटिंग आहे, हे प्लग सेटिंग हे आपण जनरली 20% किंवा 30% म्हणजेच काय 0.2 किंवा 0.3 असं ठरलेलं आहे, ठेवतो आपण. आता लक्षात घ्या की आपल्याकडे रिले कसे आहेत, तर रिले जेव्हा आपले हे रिले येतात, हा सिटी कडून येणारा करंट आहे आर फेजचा, नंतर हा वाय फेजचा एलिमेंट आहे आणि हा जो आहे हा बी फेजचा एलिमेंट आहे. हे आर फेज, वाय फेज आणि बी फेज 3 एलिमेंट झाले माझे. आणि सिटीची जी वायर आहे, समजा याला नाव दिलं असेल C11, C12, C31, C32, C51, C52 आणि या ठिकाणी हे जे वायर आहे 12, 32 आणि 52 याचा स्टार पॉइंट केलाय आणि हा जो एलिमेंट आहे अर्थफॉल्टचा हा या ठिकाणी लिहिलेला आहे. आता मित्र तुम्हाला याचं मला फंक्शन सांगायला वेळ नसल्यामुळे सांगत नाही मी, अजून मला बरंच कव्हर करत आहे, तरी पण कल्पना येतो तुम्हाला. आता ज्या वेळेस समजा बॅलन्स कंडिशन आहे, बरोबर आहे, बॅलन्स कंडिशन आहे, त्यावेळेस समजा हा 100 एम्पियर चालला, म्हणजे 100 एम्पियर म्हणजे इकडे सेकंडरी साईडला 1 एम्पियर चालला, इकडे सीटीआर समजा इथं 100/1 आहे, 100/1 आहे, 100 एम्पियर करंट चालला असेल तर इथे 1 एम्पियर, इथे 1 एम्पियर, इथे 1 एम्पियर, हे तिन्ही करंट 1 एम्पियर आले, इथं तिन्ही करंट 1 एम्पियर आले, हा इथे 1 एम्पियर आला. तर या ठिकाणी जे या स्टार पॉइंट आहे, या ठिकाणी आर फेजचा 1 एम्पियर करंट, वाय फेजचा 1 एम्पियर करंट आणि बी फेजचा 1 एम्पियर करंट किती झाले? 0. 1 + 1 + 1 तीन नाही होणार का? इलेक्ट्रिकल आहे. इलेक्ट्रिकल मध्ये तिन्ही फेज जेव्हा बॅलन्स असतात तेव्हा त्याच्या न्यूट्रल मधून जाणारा करंट हा 0 असतो आणि ही आपली नॉर्मल कंडिशन आहे. ही आपली काय आहे?
नॉर्मल कंडिशन आहे. म्हणजे नॉर्मल बॅलन्स लोडिंगला तुमच्या याच्यामध्ये अर्थफॉल्ट मध्ये काही करंट जायला पाहिजे का? बघा, अर्थफॉल्ट मध्ये काही करंट जायला पाहिजे का? नाही. म्हणजे या ठिकाणी 1 एम्पियर आहे, 1 एम्पियर आहे आणि हा 1 एम्पियर आहे. तिन्ही 1 एम्पियर आहे, तरी इथे जे IN ज्याला म्हणतो आपण हा 0 आहे. म्हणजे इथे बॅलन्स कंडिशन. आणि बॅलन्स कंडिशन जी आहे ही बॅलन्स कंडिशन इट इज ए नॉर्मल कंडिशन. इट इज ए नॉर्मल कंडिशन. म्हणजे माझा हा रिले पिकअप होणार नाही. समजा याचं सेटिंग माझं 100% आहे, याचं सेटिंग 100% आहे. याचा अर्थ काय का 100 बायची सिटी असेल तर 100 एम्पियरच्या वर करंट गेला तर हा पिकअप होईल. समजा तिन्ही जर करंट माझे 100 एम्पियरच्या वर गेले तर तिन्ही पिकअप होईल, तिन्ही ओव्हर करंट पिकअप होईल. कारण का करंट हा 100 एम्पियरच्या वर गेला. सेटिंग मी 100 एम्पियर दिलाय म्हणजे 1 एम्पियरची सेटिंग दिलाय 100% आणि करंट 1 एम्पियर गेल्यामुळे तिन्ही पिकअप होईल. पण हा पिकअप होईल का? नाही. पुन्हा 100च्या वर करंट गेला, समजा 1,200 प्लस 1,200 म्हणजे 1.5 1.25 1.25 प्लस 1.25 तिघांची बेरीज पुन्हा 0. म्हणजे ऍबनॉर्मल ओव्हरलोड कंडिशन असेल तरी अर्थफॉल्ट माझा ट्रिप होणार नाही. अर्थफॉल्ट माझा ट्रिप होणार नाही. परंतु जर का समजा तिन्ही करंट अनबॅलन्स झाले तर काय होईल? तिघांची बेरीज सारखी येणार नाही. वेक्टर सम जी आहे ही सारखी येणार नाही आणि करंट विल फ्लो थ्रू दिस. याला म्हणतात IN. सम करंट विल फ्लो थ्रू दिस बिकॉज IR, IY आणि IB तिघही सारखे नाही आहेत. मग हा जो करंट आहे त्याला म्हणतात आउट ऑफ बॅलन्स करंट और त्याला म्हणतात रेसिड्युअल करंट. कारण का हे जे आहे हे जे सर्किट फॉर्म केलाय मी अर्थफॉल्ट हा रेसिड्युअल सर्किट, याला म्हणतात रेसिड्युअल सर्किट म्हणतात त्याला. तर रेसिड्युअल मध्ये लावलेला आहे. म्हणजे 3 अनबॅलन्स असेल तर हा अनबॅलन्स करंट त्यातून जाईल. मग अनबॅलन्स होण्याची स्थिती कोणती आहे? तर अनबॅलन्स एक तर फॉल्ट कंडिशन मध्ये अनबॅलन्स होईल, बरोबर आहे. सिंगल फेज टू ग्राउंड फॉल्ट आहे किंवा 2 फेज टू ग्राउंड फॉल्ट आहे, हे अनबॅलन्स फॉल्ट आहे. किंवा जर लोडिंग कंडिशन अनबॅलन्स असेल तर त्याही कंडिशन मध्ये हा ऑपरेट होईल. मग अशी अनबॅलन्स कंडिशन जी आहे ही अनबॅलन्स कंडिशन कुठपर्यंत टॉलरेट करायची? याला काहीतरी आपण प्रमाण ठेवलेलं आहे. मग आता आपण काय केलं की 100 एम्पियर आहे आणि 100 एम्पियर जर असेल त्याच्यातून करंट जाणार 0 आहे. परंतु एकाचं 100 एम्पियर आहे, एकाचं 80 आहे, एकाचं 70 आहे आणि तिघांची जी बेरीज आहे समजा याच्यातून समजा करंट गेला 10 एम्पियरचा प्रायमरी साईडला गेला आणि याच्यातून करंट समजा 0.1 गेला, याच्यातून 0.1 एम्पियर करंट गेला. मी काय म्हणतो ठीक आहे टॉलरेबल आहे. म्हणजे 10% अनबॅलन्स करंट आउट ऑफ बॅलन्स करंट हा टॉलरेबल आहे. परंतु जर समजा मी ठरवलं का नाही 20% जर करंट गेला तर मात्र मला ट्रिपिंग घ्यायचं आहे. म्हणजे सिस्टीम हे अनबॅलन्स झालेली आहे आणि मला अनबॅलन्स टॉलरेट करायचे नाही. कारण का अनबॅलन्स सिस्टीमचे बरेच सारे तोटे आहेत. काय तोटे आहे मला वेळ नसल्यामुळे मी सांगू शकत नाही. तर असे अनबॅलन्स कंडिशन किती टॉलरेट करायची याला एक लिमिट आहे. याला एक लिमिट आहे. जनरली ही सेटिंग आपण अर्थफॉल्टचं 20% म्हणजे 0.2 आणि 30% म्हणजे 0.3 असं ठेवतो. जर समजा सिटी रेशिओ माझा 200/1 चा आहे आणि मी अर्थफॉल्टचं सेटिंग जर समजा 20% ठेवलेला आहे म्हणजे 0.2 ठेवलेला आहे, याचा अर्थ किती पर्सेंट याला अलाउड करेल? 0.2 अलाउड करेल. 0.2. पण प्रायमरी साईडला किती अलाउड करेल तो? म्हणजे प्रायमरी साईडचा कसं अनबॅलन्स करंट मोजला मी तर किती होईल तो? 200/1 चा सिटी रेशिओ आहे, 0.2 आहे. 0.2 गुणला 200 म्हणजे 40 एम्पियरचा अनबॅलन्स. आलं लक्षात? 100/1 चा असेल तर 20 एम्पियरचा अनबॅलन्स. म्हणजे अनबॅलन्स करंट किती टॉलरेट करायचा हे जे आहे हे याचं प्लग सेटिंग 0.2 0.3 याच्यावर अवलंबून आहे आणि तसंच सिटी रेशिओवर पण अवलंबून आहे. आलं का लक्षात? जर समजा मी ठरवलं का 100/1 ची सिटी आहे, 100/1 ची सिटी आहे काय आणि 100/1 ची सिटी असताना मला याचा 0.2 सेटिंग आहे. 100/1 ची सिटी असताना
0.2 सेटिंग आहे म्हणजे 20% अलाउड झालं, बरोबर आहे. 0.2 सेटिंग म्हणजे 40 एम्पियर अलाउड झालं. परंतु जर ही सिटी 200ची केली तर मला याचं प्लग सेटिंग कमी करावं लागेल. 20च्या ऐवजी मला 10% ठेवावं लागेल, तर जेणेकरून सेम अनबॅलन्स करंट तो त्याच्यातून जाईल म्हणजे प्रायमरी साईडला. तर सांगा म्हणजे 20% आणि 30% जे आहे हे अर्थफॉल्टचं सेटिंग केलेलं आहे. आणि अर्थफॉल्टचं सेटिंग म्हणजे तुम्ही याच्यातून आउट ऑफ बॅलन्स करंट किती टॉलरेट करायचा आहे, सिटी रेशिओच्या 20% करायचा आहे का 30% करायचा आहे हे तुम्हाला ठरवल्या जाते सिटी रेशिओच्या, बरं का. म्हणजे 200/1 ची सिटी असेल तर 20% म्हणजे 0.2 म्हणजे 40 एम्पियर, 30% म्हणजे 60 एम्पियर. हे जर सिटी 100 एम्पियरची जर असेल तर 20% म्हणजे 0.2 म्हणजे 20 एम्पियर आणि 0.3 म्हणजे 30 एम्पियर. कल्पना लक्षात आली तुमच्या?